नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. तुम्ही आतापर्यंत माझ्या गावाचं नावच ऐकले असेल, पण मी तुम्हाला आज माझं गाव दाखवणार आहे, जे येणाऱ्या काळामध्ये कसं विकसनशील भारताकडे वळत आहे. गावामध्ये निधी तर भरपूर आलेला आहे आणि कामं पण होत आहे, पण ते फक्त बिल काढण्यासाठी काम करत असतात. कारण काम जर व्यवस्थित केलं तर 20-30 वर्ष हा रस्ता काही फुटणार नाही, आणि रस्ता नाही फुटला तर आपला पोट काही भरणार नाही. तुम्ही म्हणत असाल की मी असं कोण बोलतोय, त्याचं कारण असं मित्रांनो की तुम्ही हा जो रस्ता बघताय त्याचं काम 10 वर्षात 3 वेळा झालंय, तरी पण त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. त्या कारणानं इथं जे लोक राहत असतात ते पुण्याला राहायला गेले. आता शिक मी गावातल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालोय. समोर तुम्हाला दाखवतोच गावातली विकास कामे. मग तिथून मला राजू डॉनचा कॉल आला की समोर तुला गावातली लोक बोलवत आहे म्हणे. काही जास्त काम नव्हतं, फक्त एक व्हिडिओद्वारे आमच्या समाजाला म्हणजेच बंजारा समाजाला एक संदेश द्यायचा होता. कारण आज महाराष्ट्रभरात बंजारा समाज आपापल्या तालुक्यात तालुकाधिकारी कार्यालयावर जाऊन बंजारा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यात येणार होती. मग व्हिडिओ वगैरे बनवला. व्हिडिओ बनवून झाल्यावर 4-5 खेड्यातले लोक खडकी फाट्यावर जमा झाले. काही आले होते तर काही यायचे बाकी होते. जे लोक घरून नाश्ता करून आले नव्हते त्यांनी इथं नाश्ता केला. मग सगळे लोक जमा झाल्यावर आम्ही वाघजाळ फाट्याकडे निघालो. तिथून मी पहिले राजूरच्या पेट्रोल पंपावर आलो. 150चं पेट्रोल टाकून घेतलं आणि 150च्या स्पीडने मी डायरेक्ट वाघजाळ फाट्यावर आलो. तिथे गेल्याबरोबर तर हे आपले फॉलोअर्स भेटले, जे की आपल्या मोतळा तालुक्याचे गोरसेना उपाध्यक्ष आहेत. मग वाघजाळ फाट्यावरील या हॉलमध्ये सगळे जमा झालो आणि काही वरिष्ठ नागरिकांनी आमच्या साध्या आणि भोळ्या बंजारा बांधवांना समजून सांगितलं की हे आरक्षण काय असते आणि आपण याची मागणी कशाबद्दल करत आहोत म्हणून. आपल्यासोबत कॅमेरामॅन सचिन भाऊ पण होते. मग सगळ्या वरिष्ठ नागरिकांनी आपापल्या भाषेत समजून सांगितलं. तेवढ्यातच करण भाऊ आणि रोशन भाऊचे आगमन झाले. मग तिथून 450च्या स्पीडनं आम्ही निघालो मोतळाकडे. मग मोतळामधील तहसील कार्यालयामध्ये आलो. तिथं आल्यावर तर आपल्या पब्लिकने पूर्ण तहसीलच जाम केलं होतं राव. मग इथं सगळी पब्लिक जमा झाल्यावर आम्ही आत आलो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. निवेदन देऊन झाल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो, तर बाहेर मीडियावाले पण थांबले होते. आता इथून जाऊन आपल्याला जॉबला सुद्धा जायचं होतं. मग या दोन्ही आतंकवादीला बाय बोलून 450च्या स्पीडनं मी आलो डायरेक्ट बुलढाणा कलेक्टर ऑफिसवर. कारण साहेबांना कलेक्टर साहेबांसोबत थोडं काम होतं म्हणून ते इथं आले होते. तेवढ्यातच कलेक्टर ऑफिसवर हे आपले बंजारा बांधव पण आले होते राव, कारण त्यांना पण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं होतं. मग त्यांनी निवेदन वगैरे दिलं. तेवढ्यातच साहेब बाहेर आले होते. मग मी इथून आपली स्प्लेंडर घेऊन डायरेक्ट शिवालयावर आलो आणि लहाने मेजर साहेब आणि खलीद बेयांसोबत मी पण चहा घेतला. तेवढ्यातच घायल मेजर साहेबांचे आगमन झाले. मग इथे लहाने मेजर साहेबांची ड्युटी संपली होती आणि घायल मेजर साहेबांची चालू झाली होती. मग लहाने मेजर साहेबांना बाय बोलून मी शिवालयातच आलो, तर यांचे आगमन झाले राव. मग त्यांच्यासोबत चहा घेतला. चहा घेऊन झाल्यावर त्यांना बाय बोलून साहेबांसोबत मी आलो डायरेक्ट राजे गार्डनवर. मग राजे गार्डनवर आम्हाला खूपच टाइम झाला होता राव. मग रात्री घायल मेजर साहेबांनी मला शिवालयावर सोडलं आणि ते निघून गेले. मग मी तिथून काढली आपली स्प्लेंडर आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.